Brought to you by Palvi Agrico. पालवी ॲग्रिको, भारताचा पहिला AI तंत्रज्ञानावर आधारित B2B आणि B2C ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म. शेतीसाठी जे काही लागणार थेट तुमच्या बांधावर पोहोचणार, मोबाईलच्या एका क्लिकवर. राज्यात गेल्या काही दिवसांपासून पावसाची उघडीप दिसतेय, तर अनेक भागांमध्ये पावसाच्या हलक्या सरी सुद्धा बरसताना दिसतात. मात्र अशातच बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा तयार झाल्यामुळे पुढचे काही दिवस हवामान खात्याने पावसाचा इशारा अलर्ट अनेक भागांना वर्तविलेला आहे. त्यामुळे कुठे नक्की काय स्थिती असणार आहे, पुढचे काही दिवस नक्की कसे असणार आहेत, हे सगळं आपण डिटेल समजून घेणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी छाया आणि आपण पाहताय वेदर रिपोर्ट. तर सर्वात आधी आपण सॅटेलाइट इमेज बघणार आहोत, ज्याच्या माध्यमातून बंगालच्या उपसागरात नक्की काय स्थिती आहे, ज्याचा परिणाम महाराष्ट्राच्या वातावरणावर होणार आहे ते आपण समजून घेऊ शकतो. तर इकडे आपण बघू शकतो हा आजच्या तारखेचा सॅटेलाइट मॅप आहे आणि इकडे आपण बघतोय की बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा तयार झालेला आहे. गोलाकार चक्राकार जे वारे आहेत, सर्क्युलेशन जे आहे ते मोठ्या प्रमाणात दिसतंय आणि त्याचा परिणाम म्हणून महाराष्ट्राच्या दिशेने सुद्धा मोठ्या प्रमाणात ढग सरकताना दिसतायत, वादळी वारे सरकताना दिसतायत आणि त्याचाच परिणाम म्हणून पुढचे काही दिवस हवामान खात्याने महाराष्ट्रातल्या अनेक भागांना अलर्ट वर्तवलेला आहे. आता हवामान विभागाने नक्की काय ट्विट केलेलं आहे या संदर्भातलं ते सुद्धा आपण बघणार आहोत. हवामान विभागाचं हे ट्विट आहे, ज्यामध्ये सांगण्यात आलेलं आहे पुढील 24 तासांसाठी मुंबई शहर आणि उपनगरांसाठीचा हा स्थानिक अंदाज हवामान खात्याने दिलेला आहे, ज्यामध्ये म्हटलंय शहर आणि उपनगरात हलक्या पावसासह आकाश अंशतः ढगाळ राहण्याची शक्यता आहे. कमाल आणि किमान तापमान अनुक्रमे 31 डिग्री सेल्सिअस आणि 25 डिग्री सेल्सिअसच्या आसपास असेल, असं सुद्धा हवामान खात्याने या ट्विटच्या माध्यमातून म्हटलेलं आहे. मुंबई शहर आणि उपनगराचा खरा तर हा अंदाज आहे, मात्र ग्रामीण भाग आणि इतर जिल्ह्यात नक्की काय स्थिती असणार आहे पावसाची, कुठे कोणता अलर्ट दिलेला आहे, हे सुद्धा आपण पुढच्या मॅप्सच्या माध्यमातून समजून घेऊ शकतो. तर आता आपण बघतोय हा आजच्या तारखेचा मॅप आहे आणि यामध्ये आपण बघू शकतो की विदर्भातल्या जवळपास सगळ्या जिल्ह्यांमध्ये हवामान खात्याने येलो अलर्ट आज दिलेला होता. याचबरोबर मध्य महाराष्ट्रातल्या काही जिल्ह्यांचा सुद्धा येलो झोनमध्ये समावेश करण्यात आलेला होता. अहिल्यानगर असेल, याचबरोबर पश्चिम महाराष्ट्रातलं पुणे असेल, सातारा असेल, सांगली असेल, सोलापूर, इकडे धाराशिव, लातूर, परभणी, नांदेड, हिंगोली, वाशिम आणि विदर्भातले सगळे जिल्हे, ज्यामध्ये अमरावती, अकोला, नागपूर, वर्धा, गडचिरोली, चंद्रपूर या सगळ्या पट्ट्याला येलो अलर्ट आज हवामान खात्याने दिलेला होता. कमी आणि मध्यम स्वरूपाचा पाऊस मी उल्लेख केलेला आहे या सगळ्या जिल्ह्यांमध्ये पडण्याची शक्यता आज वर्तवण्यात आलेली होती. तर उर्वरित जे जिल्हे आहेत तिथे कोणताही अलर्ट हवामान खात्याकडून देण्यात आलेला नव्हता. त्यानुसार आता तुमच्या भागात काय स्थिती आहे, आज दिवसभर तुमच्या भागात पाऊस होता का, आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. आता उद्या आणि परवाची म्हणजे 12 आणि 13 सप्टेंबरची नक्की काय स्थिती असणार आहे, तर 12 आणि 13 सप्टेंबरलाही महाराष्ट्रातल्या अनेक भागांमध्ये पाऊस पडण्याची शक्यता असणार आहे. इकडे आपण बघू शकतो की विदर्भातल्या सगळ्या जिल्ह्यांना अलर्ट हवामान खात्याने दिलेला आहे. याचबरोबर अहिल्यानगर, पुणे, साताराचा घाटाचा परिसर, सांगली, सोलापूर, धाराशिव, लातूर, बीड, याचबरोबर परभणी, नांदेड, हिंगोली आणि विदर्भातले सगळे जिल्हे हे येलो झोनमध्ये आहे. कमी आणि मध्यम स्वरूपाचा पाऊस या सगळ्या पट्ट्यात पडण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. तर संभाजीनगर आणि जालना या 2 जिल्ह्यांमध्ये विजांचा कडकडाट असू शकतो, ढगाळ वातावरण असू शकतं, मात्र पाऊस मुसळधार स्वरूपाचा कोणत्याही उर्वरित या जिल्ह्यांमध्ये पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवलेली नाहीये. 13 तारखेची काय स्थिती असणार आहे, तर 13 तारखेला जवळपास संपूर्ण महाराष्ट्र पावसाने व्यापलेला असणार आहे. याला अपवाद नंदुरबार, धुळे आणि पालघर, याचबरोबर सिंधुदुर्ग हे 4 जिल्हे असणार आहेत. फक्त या 4 जिल्ह्यांमध्ये पाऊस पडण्याची कोणतीही शक्यता देण्यात आलेली नाहीये. इकडे रायगड, धाराशिव, लातूर, सांगली आणि साताराचा घाट परिसर इथे मात्र मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवलेली आहे, कारण या जिल्ह्यांमध्ये ऑरेंज अलर्ट हवामान खात्याकडून देण्यात आलेला आहे. तर मध्य महाराष्ट्र, विदर्भ असेल, उत्तर महाराष्ट्रातले काही जिल्हे असतील, कोकणातले काही जिल्हे असतील, हे सगळे पट्टे येलो अलर्टवर आहेत, येलो झोनमध्ये आहेत. कमी आणि मध्यम स्वरूपाचा पाऊस या सगळ्या उर्वरित पट्ट्यात पडण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आलेली आहे. आता 14 आणि 15 तारखेची काय स्थिती असणार आहे, तर 14 आणि 15 तारखेलाही महाराष्ट्रातल्या अनेक भागांमध्ये पाऊस पडण्याची शक्यता असणार आहे. खास करून 14 तारखेला रायगड, रत्नागिरी आणि पुण्याचा घाट परिसर इथे मुसळधार तुफान स्वरूपाचा पाऊस पडू शकतो, कारण या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट हवामान खात्याकडून वर्तवण्यात आलेला आहे. याचबरोबर मुंबई, ठाणे, पुणे, सातारा, सांगली, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, मध्य महाराष्ट्रातले जवळपास सगळे जिल्हे, जळगाव, नाशिक आणि विदर्भातल्या सुद्धा काही जिल्ह्यांमध्ये पाऊस पडण्याची शक्यता असणार आहे. येलो अलर्ट अनेक जिल्ह्यांना हवामान खात्याने 14 तारखेला वर्तवण्यात आलेला आहे.
15 तारखेची काय स्थिती असेल तर 15 तारखेला ही मध्य महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र आणि कोकणातल्या अनेक जिल्ह्यांमध्ये पाऊस पडू शकतो। येलो अलर्ट अनेक भागांना देण्यात आलेला आहे, मात्र तुफान स्वरूपाचा पाऊस नसणार आहे। हा कमी आणि मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता 15 तारखेला वर्तवलेली आहे। 14 तारखेला आणि 13 तारखेला मात्र अनेक जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट दिल्यामुळे सतर्कतेचा इशारा हवामान खात्याने दिलेला आहे। गरज असेल तरच या 2 दिवशी घरातून बाहेर पडण्याचं आवाहन सुद्धा करण्यात येत आहे। तर अशा पद्धतीने इथून पुढचे 5 दिवस नक्की कसे असणार आहेत, काय स्थिती कुठे असणार आहे, तुमच्या जिल्ह्यात नेमकं वातावरण कसं असणार आहे, पावसाची उघडीप असणार आहे की मुसळधार पाऊस असणार आहे, हे सगळं आपण डिटेल ह्या मॅप्सच्या माध्यमातून समजून घेतलेलं आहे। तुम्हाला वेदर रिपोर्ट संदर्भात आणखी काही प्रश्न असतील तर आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि मुंबई तकला जर आपण नवीन असाल तर मुंबई तक चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।